रत्नागिरीतील शिवरायांचा किल्ला विकला? किल्ला शासनाचा की खासगी मालकीचा? गोपाळगडावरील नेमकं प्रकरण काय? काही नाहीये. किल्ला विकला गव्हर्नमेंटने. मी तुम्हाला सांगतोय ना, तुम्हाला तोंडाने बोल. किल्ला तुम्हाला गव्हर्नमेंटने किल्ला आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ऑक्शन मध्ये 1960 साली विकलेला आहे. ऐकलं ही व्यक्ती काय म्हणतीये? ऐतिहासिक वारसा असलेला गुहागर तालुक्यातील गोपाळगड किल्ला आपल्या मालकीचा असून सातबाऱ्यावर आपली नावं असल्याचा दावा हा व्यक्ती या व्हिडिओत करताना दिसतोय. गडावरील 2 आंबे उचलल्याच्या कारणावरून पर्यटकांना किल्ल्यावर डांबल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गोपाळगडावर या पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं तेही ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले ना तुम्ही विकत सुद्धा घेऊ शकता. ती कुठली हेरिटेज वगैरे नाही आहे. तुम्ही विकत घेऊ शकतात. कोकणात गेल्यावरती मला हे कळलं. कोकणामध्ये गोपाळगड म्हणून एक आहे. तिकडे मला एक माणूस भेटला, इम्तियाज मनियार. तो म्हणतो ती त्याची खासगी प्रॉपर्टी आहे. किल्ल्यामध्ये आतमध्ये गेल्यावरती पूर्ण आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. त्यांनी एंट्रीला किल्ल्याची जी कंपाऊंड असते ती कंपाऊंड त्यांनी तोडली आहे आणि तिकडे गेट लावलाय आणि चक्क गेटला तो दोरी बांधून ठेवतो. आतमध्ये गेल्यावर बाहेर सोडत नाही. दरम्यान ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्याचा नेमका वाद काय तो पहा. 1960 साली हा किल्ला अवघ्या 300 रुपयात विक्री झाल्याची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ, शिवप्रेमी तसंच शिवतेज फाउंडेशन यांनी या विरोधात जोरदार आवाज उठवला होता. हा ऐतिहासिक वारसा शासनानं ताब्यात घ्यावा अशी मागणी विविध स्तरातून करण्यात आली होती. त्यानंतर 2025 मध्ये राज्य शासनानं गोपाळगड आपल्या ताब्यात घेतल्याची बातमी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे हा वाद संपल्याचं मानलं जात होतं. मात्र आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे या प्रकरणानं नववळण घेतलंय. किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून 2016 मध्ये शासनाने ताब्यात घेतलेला आहे. शासनाचा याच्यावरती ताबा आहे. शासनाचा मालकी हक्क आहे. मालकाला जो त्या घटनेला किंवा या गडाचा तथाकथित मालक म्हणून म्हणवलं जातंय त्याला भूसंपादनाच्या माध्यमातून मोबदल्याची प्रक्रिया सुद्धा चालू आहे आणि हे त्या व्यक्तीला माहिती आहे. आणि असं असताना सुद्धा हा किल्ला माझ्या मालकीचा आहे, माझी प्रॉपर्टी आहे, माझे कागद आहेत. हे कागद वगैरे सगळे आता सगळे उच्च न्यायालयात दाखवून झाले. उच्च न्यायालयाचा दावा देखील फेटाळलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये गडावरती मालकी हक्क दाखवणे चुकीचं आहे. पर्यटकांना किंवा जनतेला कुठल्याही बाबतीमध्ये संभ्रमित करू नका. हा किल्ला आजही शासनाच्या मालकीचा आहे. इथं कोणीही येऊ जाऊ शकतं. या प्रकरणाचे आता राजकीय पडसादही उमटू लागले. गोपाळगड किल्ल्याबाबत 25 तारखेनंतर योग्य निर्णय घेऊ अशी ग्वाही मंत्री उदय सामंतांनी दिली. तर दुसरीकडे पक्ष विकणारे किल्ल्यांचा काय विचार करणार अशी टीका विरोधकांनी केली आहे. आणि 100% आता गुहागर सभापती प्रणव पोळेकरनी माझ्या निदर्शनास आणून दिलेला आहे. मी आता जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. 25 तारखेपर्यंत आचारसंहिता असल्यामुळे काही आम्हाला बंधन आहेत. 25 तारखेनंतर त्याची बैठक घेऊन गोपाळगड राज्य शासनाच्या ताब्यात घेण्याच्या दृष्टीने आम्ही कार्यवाही करणार आहोत. हे काहीही करू शकतात. मुळात जी माणसं ज्या पक्षाने वाढवलं त्या पक्षाला विकायची तयारी ठेवणारी माणसं गडकिल्ले विकायला असं किती मागे पडत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे गोपाळगड किल्ला प्रकरणानं नववळण घेतलंय. इतकंच नव्हे तर 2 आंबे उचलले म्हणून गुहागरमधील या गोपाळगड किल्ल्यावर पर्यटकांना डांबून ठेवण्याच्या झालेल्या प्रयत्नानंतर स्थानिक आणि दुर्गप्रेमी संघटना आक्रमक झाल्या आहेत. तसंच आजही किल्ल्याच्या सातबाऱ्यावर खासगी व्यक्तींची नावं कायम आहेत का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले. त्यामुळे इतिहासाचा महत्वाचा वारसा असलेल्या या गोपाळगडाच्या मालकीबाबत आता प्रशासनानं ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.